हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना परतलाय। हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळलेले आहेत। सिंगापूरमध्ये सुद्धा सतर्कता त्यामुळे वाढवण्यात आलेली आहे। कोरोनाच्या रुग्णांमध्ये 28% वाढ झाली। आरोग्य मंत्रालय त्यामुळे सतर्क झालंय। चीन आणि थायलंडमध्ये रुग्ण वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आशियातल्या इतर भागात सुद्धा कोरोना पसरण्याची भीती आहे। सिंगापूरमध्ये दररोज रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 30% वाढतीये। आणि या कोरोनाचा धोका कसा वाढतोय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावरती एक नजर टाकूया। हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आहेत आणि त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। सिंगापूरमध्ये सुद्धा कोरोना अलर्ट आहे आणि रुग्णांमध्ये 28% वाढ झालेली आहे। एप्रिल अखेर सिंगापूरमध्ये 11,110 इतके कोरोना रुग्ण होते। तर मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या ही 14,200 वर पोहोचलेली आहे। चीन आणि थायलंडमध्ये सुद्धा कोरोना रुग्णवाढीचा धोका सध्या दिसून येतोय। आशियातल्या इतर भागात सुद्धा कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जाते। हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आहेत आणि त्यामध्ये अनेक मृत्यू सुद्धा झालेले आहेत।